मॅन ऑफ द मॅच मंगेश भोईर. O2 रोहन पाटील. धन्यवाद सुभाष धुमाळ सर. वेल डन, वेल प्लेड. पुन्हा एकदा द टायगर इज बॅक. आणि नेहमीच एक चांगली खेळी मंगेश दादा भोईर यांनी दाखवलेले शुभेच्छा असतील आणि निश्चितच चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून शेलुमता वळ संघाकरता पाहायला मिळतोय. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदेशजी वखारे यांच्या वतीने आपण पाहतोय सामनावीराची आकर्षक ट्रॉफी. यानंतर मी विनंती करतोय कुंदन म्हात्रे आपण पुढे यावं. जे आकर्षक गिफ्ट हॅम्पर आपल्याला दुर्गेश नाईक, ॲडव्होकेट दुर्गेश नाईक यांनी स्पॉन्सर केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे शीतपेय आपण पाहतोय. यानंतर विनंती करतोय सुनील पाटील व्हॉइस ऑफ पिळंजे आपण सुद्धा पुढे यावं आणि मंगेश दादा भोईर यांना पारितोषिकाचं वितरण करावं. त्याचप्रमाणे कनिष गुंदोलकर दुगाड गावचं एक गोड व्यक्तिमत्व आणि नेहमीच संदेश वखारे यांच्या पाठीशी खंबीर उभं राहणारं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. हर्षद गुंदोलकर यांना विनंती करतोय पुढील गिफ्ट हॅम्पर आपण द्यावं आणि सन्मानित करावं. यानंतर पंढरीदादा भोईर यांच्या वतीने सुद्धा आपल्याला गिफ्ट हॅम्पर देण्यात आलेला आहे. ते देण्याकरता कनिष गुंदोलकर यांना मी विनंती करतोय आपण पुढे यावं. वेल डन, वेल प्लेड. मंगेश दादा कसं वाटतंय? चांगली फलंदाजी केलेली आहे आणि दुधारी तलवार आपण आज चालवलेली आहे. निश्चितच अतिशय चांगली फलंदाजी झाली, परंतु सामन्याचा टर्निंग पॉईंट बालकृष्णने जो षटकार मारला तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर, त्याच्यात आम्ही मॅचमध्ये कमबॅक केला. जाता जाता एकच म्हणेन, मंगेश दादा इज बॅक. येस ऑफकोर्स. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. वळूया पुढील सामन्याकडे आणि निश्चितपणाने जर आपण पाहिलं तर दोन संघांची लढत, बिग फाईट, बिग मॅच. आणि निश्चितप्रमाणे गोवे संघाचा विचार केला तर यावर्षीच्या सत्रामध्ये ते 3 सामने असे क्रुशल मोमेंटवरती हरलेले आहेत आणि 4-6चं इक्वेशन यावर्षी मात्र खूप त्यांना त्रासदायक ठरलंय आणि चाविंद्रा संघ मात्र त्यांच्या विरोधात विपक्षात 2 हात कसे करेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होतील भिवंडीकर संदेश पाटील. थँक्यू सो मच रोहन. मित्रांनो, आपण आवाज ऐकला व्हॉइस ऑफ अंबाडी अर्थात झिडके गाव, रोहन पाटील. अतिशय जबरदस्त त्यांची ही संकल्पना. संदेश वखारे यांच्या कांद्याला कांदा लावून ही स्पर्धा इथे संपन्न होत आहे. कालपासून सुरू झालेली ही स्पर्धा आपण पाहत आहे. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025 स्पर्धेचं दुसरं दिवस. एका बाजूला टीम मातोश्री चाविंद्र आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान गोवे टीम. एक चांगला सामना आहे आणि नक्कीच टाइम जर बघितला आपण तर जवळजवळ 1:54 झालेले आहेत आणि प्रथमेश पाटील गोव्यावरून शुभेच्छा देतात आपल्या संघाला आणि या स्पर्धेला देखील त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य या संपूर्ण ऑर्गनाइज कमिटी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. संदेश पाटील, चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅचला आपण सुरुवात करूया. वेल कमी खर्च करा कारण यानंतर अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. चला आपण वारंवार सूचना आपण देत आहे तर त्या सूचनेचं पालन देखील करावं आपण. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सरज स्ट्रायकिंगवर आणि नो स्ट्राईकला सकाराम आपण पाहत आहे आणि गोलंदाजीसाठी नेहमीप्रमाणे गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये उल्हास. मॅच ऑन. वेळ फार घेत आहे आपण. क्षेत्ररक्षण करणारे संघ गोवे टीम प्लीज. सामन्याला होतोय सुरुवात. दोन्ही संघांना भरपूर सारे शुभेच्छा आहेत. तानाजी पाटील यांचे चिरंजीव सध्या यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. मोस्ट वेलकम प्रथमेश, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू आपण पाहतोय कॅपमध्ये खेळ आहे. शतरक्षक तिथे चुकी करताना पाहायला मिळाला. चेंडू कव्हर डीप मध्ये आणि बघता बघता 2 धावा देखील इथे कंप्लीट केलेल्या आहेत. सरजच्या बॅटमधून हा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. कॉपीबुल स्टाईल स्ट्रोक आपण पाहतोय. 2 धावा श्री गणेश धावाने इथे सुरुवात होत आहे.
उल्हास पाटील गोलंदाज षटक क्रमांक पहिला. पॉवर प्लेचा शॉर्ट थर्डमॅन शॉट फाईन लेग. एस.टी. रक्षक एस.टू पासून दूर आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. पुन्हा एकदा त्या दिशेने मात्र चेंडू हवेमध्ये. लगेचच पुढच्या चेंडूवर विकेट देखील मिळाला गोलंदाज उल्हासला. बॅटर आउट. सरसने या मॅच मध्ये निराश केला. अगदी 2 धावा बनवल्या फक्त आपल्या संघासाठी. जास्त वेळ थांबू शकले नाही खेळपट्टीवर. गोलंदाज उल्हास पाटीलला मिळतोय विकेट. अतिशय सुंदर अशी झेल पाहायला मिळाली. विकास यशवा माध्यमातून झकास कॅच पाहायला मिळाली. चला न्यू बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये या. टाइम आउटचा देखील एक नियम आहे क्रिकेटमध्ये. वर्ल्ड कप मध्ये तुम्ही बघितलंच असेल. मॅथ्यूज देखील याच प्रकारे आउट झाला होता. यस 30 सर्कल क्रॉस होण्या अगोदर बॅटर आतमध्ये गेला पाहिजे. मिकी पाटील चाविंद्रा त्यांनी देखील किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य या कमिटीला अर्थात 40+ अध्यक्ष चषक 2025ला आणि आपल्या संघाला मातोश्री चाविंद्र टीम संघाला मिकी पाटीलने शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर इथे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेले क्रमांक 3 वर. ओ हो अगदी मिड विकेटला टार्गेट केला होता मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू. गुरुनाथ बॅटर आपण पाहतोय. उल्हास पाटील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव आली आहे. सिंगलने काम बनणार नाहीये. तुम्हाला जर पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनवायचे तर 10 अधिक चांगल्या धावा म्हणू शकता आपण. मात्र सध्याच्या घडीला फक्त 3 धावा आलेल्या आहेत आणि 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एखादा मोठा फटका नक्कीच पहिल्या षटकाची चांगली सुरुवात होऊ शकतो चाविंद्र टीम संघाची. मोठा फटकाच खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये. सोप झेल सोडला गेला आणि आता बॅटर इज आउट. दुसऱ्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथे आउट झालेला आहे. एका चेंडूवर 2 जिवंत मिळणार नाहीयेत. एकतर झेल सुटली मात्र रनआउट संधी मिळणार नाहीये बॅटरला. तर विकेट मिळतो इथे. सरस आणि सकारामची जोडी आता डगआउट मध्ये परतली आहे. मातोश्री चाविंद्र टीम संघाची अडचण इथे पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राम पाटील मैदानाच्या आतमध्ये जात आहेत क्रमांक 4 वर. हार्ड हिटर बॅटर चाविंद्र टीम संघाचा. धावा थांबले गेलेल्या आहेत. 4 धावा धावफलकावर. रनआउटचा विकेट मिळाला. झेल सुटली मात्र रनआउट नाही वाचू शकले तिथे सकाराम. सकाराम एक प्रशिक्षक आहे अमित सांद्रकर गोविंद पथकाचे. त्यांचा आवाज तुम्ही नेहमी ऐकत असता जेव्हा गोविंद पथक त्यांचं चांगली कामगिरी करतो. इथे आता न्यू बॅटर राम मैदानाच्या आतमध्ये. रामला चांगल्या धावा बनवाव्या लागतील आपल्या संघासाठी. गोलंदाजाचं कौतुक करूया आपण. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये थांबून ठेवले आतापर्यंत. उल्हासने चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे तिथे गलीमध्ये. शॉर्ट गलीमध्ये हा चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला तर एकच धाव आली आहे शेवटच्या चेंडूवर. तर षटक कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धाव फलकावर लागलेल्या आहेत. ते म्हणजे 5 धावा. नो मीटिंग. मोल्ला कमिटी नकोय प्लीज. आपण बाकीच्या खेळाडूंना आपापल्या जागेवर जायचं आहे. बंडू चला आपण आपल्या जागेवर यायचं आहे. फक्त गोलंदाज रिलीज होईल. कारण की वेळ फार कमी वापरायचं आपण. 20 मिनिटाचा वेळ आहे 4 षटकांसाठी. येणाऱ्या पहिल्या 3 षटकासाठी 15 मिनिटं फक्त तुमच्याकडे आहेत. त्याच्यातून तुमचे 5 मिनिटं झालेले आहेत आतापर्यंत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दुसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाज इथे पाहायला मिळत आहे. चंदू आलाय. चंदूला चांगली गोलंदाजी करावी लागेल.
भरपूर प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून प्रिन्स मूवीज या चॅनलवर मॅचचा आनंद घेताना आपण पाहत आहे. एकमेव वेबसाईट जे आहे ज्याने या भिवंडीचा पहिला चेंडू यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण दुनियामध्ये दाखवला. 2011 पासून आर्के ट्रॉफी पासून त्यांची जर्नीला सुरुवात झाली होती. त्यानंतर संपूर्ण भारतभर ते लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून फिरत आहेत. सध्या सूरजमध्ये त्यांचं देखील काम चालू आहे. सुरतमध्ये हा चेंडू देखील आपण पाहतोय डॉट. अशा प्रकारचा स्पीड ठेवलं ना प्रत्येक गोलंदाजाने, मग आपण विचार करतो मग बॅटर सेट होत नसतो. आणि जास्तीत जास्त भिवंडीमध्ये भावेश पवार अगदी कमी वेळामध्ये आपला षटक कंप्लीट करत असतात. विचार करणं फार महत्त्वाचं आहे, मात्र विचारामध्ये संकट देखील निर्माण होतात. जिथे आपण बघितलं बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट केलेले आहेत राम. मागच्या मॅचमध्ये 28 धावा अगदी शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगला होता, ती आठवण आहे. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न, अजून एक स्विंगिंग चेंडू पाहायला मिळाला. डॉट, बॅक टू बॅक तिसरा चेंडू डॉट आहे. कौतुक करत असताना गोलंदाजाचा आपण पाहत आहे. चंदूचा हा चांगला स्पेल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा समोर स्ट्रेट ड्राईव्ह क्रिकेटमध्ये पाहतोय आपण. असे फटका मात्र झाली आहे चुकी आणि चेंडू चाललाय सीमेच्या बाहेर, येतोय चौकार. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. लॉंग ऑन वर अगदी 1-4 रिप्ले मध्ये पाहायला मिळत आहे. ऍक्शन रिप्ले प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून दाखवला जात आहे. पूर्णपणे फायदा घेताना आपण पाहतोय. भरपूर दबाव आहे बॅटरवर, हे देखील विसरून चालणार नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज अँड गॉन. बॅटर राम पाटील आउट. कमबॅक करताना आपण पाहतोय चंदूला आपण पाहतोय. सक्सेस टुर्नामेंट कालपासून या स्पर्धेमध्ये अनेक 40 प्लेयरचे खेळाडू खेळत आहेत, सहभाग घेत आहेत आणि सर्वांना आनंदमय सध्याच्या घडीला फीलिंग होत आहे या स्पर्धेमध्ये. कारण की पूर्ण नाईट स्पर्धा खेळली जाते कालपासून. आणि प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतो, जेव्हा यावर्षी असं म्हटलं जातं की मे सुरू होण्या अगोदरच जो टेम्परेचर आहे 40, 41, 42 आहे सध्याच्या घडीला, आणि रात्रीच्या स्पर्धा खेळणं म्हणजे सर्व खेळाडूसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. गोलंदाज कामगिरी करताना आपल्या संघासाठी चंदूला आपण पाहतोय. ओ चांगला चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर हलकासा लेग कटर चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेताना आपण बघितला. तर अशा प्रकारे 2 षटक समाप्त, 9 मिनिटं समाप्त आणि फक्त धावा झालेल्या आहेत त्या फक्त 9. चांगली सुरुवात नाहीये. 2 षटकामध्ये फक्त 9 धावा झालेल्या आहेत. चला विचार कमी करा, आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. प्रत्येक षटकामागे गोलंदाज जेव्हा येतो तेव्हा आम्हाला थोडीशी कसरत करावी लागते पूर्णपणे. मग त्यांना आपण वेळेचं भान या गोष्टीचा आवाज देणं, मग आपण जास्त वेळ घेऊ नका हे सांगणं, एकत्र येऊ नका हे देखील सांगणं फार काम आहे कॉमेंटरसाठी आताच्या घडीला. दिलीप पाटील लेफ्ट आर्म गोलंदाज, मागच्या मॅचचे हिरो, जबरदस्त कामगिरी राहिली होती दिलीप पाटील. षटक क्रमांक 3 सुरू होत आहे. बॅटर सज्ज आहे खेळपट्टीवर गुरुनाथ. आणि पहा पहिल्या चेंडूवर विकेट टार्गेट केला होता मिडल स्टंपला आणि तो बोल्ड केला बॅटरला. विकेट डाऊन. गुरु आपल्या संघाला निराश करताना आपण पाहतोय. धावा झालेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 9 धावा. 4 विकेट गमावलेल्या आहेत टीम मातोश्री चाविंद्र टीम संघाने.
गट बी मध्ये आपण आहोत, जिथे शेळूमाता वळ, आई गावदेवी सोनाले, त्याचबरोबर कालिका माता कालवार, जयदुर्गा टेमगरपाडा, बालाशेठ प्रतिष्ठान भिनार, जय हनुमान गोवे, ओम साई पिसे आणि मातोश्री चाविंद्रा हे संघानं इन ॲक्शन मध्ये बघितला. जोरदार अपील झाली होती पुन्हा एकदा. लेखबाचा इशारा पंचांच्या माध्यमातून. त्यानंतर मानकोली, सरोलीपाडा आणि त्याचबरोबर पोगाव टीम देखील इन ॲक्शन मध्ये आज पाहायला मिळाले. सर्व संघांनी खूप चांगलं खेळलं या स्पर्धेमध्ये. उद्या देखील एक से बडकर एक संघांना इन ॲक्शन मध्ये बघणार आहोत आपण. मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. फिल्डिंग हलकंसं मिसफिल्ड एक झालीये. दुसरं धाव पूर्ण केलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. 2 धावा धावपलकावर लागल्या. धाव संख्या झाली आहे ती 12 धावा. 12 लॉस ऑफ 4 विकेट. 12 रन 4 विकेट के नुकसान पर. दिलीप पाटील गोलंदाज, जबरदस्त कामगिरी करताना पहा. दिलीप पाटील आपल्याकडे फक्त 2 मिनिटं राहिलेले आहेत 3 चेंडूंसाठी. वारंवार आम्ही अनाउन्समेंट करणार नाहीये. पुढचा चेंडू पुढे निघून हा स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑफला शतरक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे. त्याहून चांगला थ्रो पाहायला मिळाला. गुड फिल्डिंग. पूर्णपणे 4 झाली आहे टीम. जेव्हा पहिला षटक टाकला होता उल्हास पाटील याने फक्त 5 धावा दिल्या होत्या. त्यानंतर चंदूचा परफॉर्मन्स चांगला राहिले, 4 धावा दिल्या. आणि आता दिलीपने A1 क्वालिटी गोलंदाजी केली आहे. टाईट गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी. पुन्हा एकदा डॉट चेंडू. शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकाचा. एखादा मोठा फटका पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू देखील डॉट. गोलंदाजी जर आवडली असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दिलीप पाटीलसाठी. चांगली गोलंदाजी, क्वालिटी गोलंदाजी. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या त्या म्हणजे आपण पाहतोय 3 धावा. आता टोटल 4 आहेत, मात्र त्याच्यामध्ये एक लेग बाय आहे. यस, वॉट बॉलिंग. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली दिलीप पाटीलच्या माध्यमातून. कारण संदेश आपण जर विचार केला तर गोलंदाजी त्याच टप्प्यावर झाली आहे ज्या टप्प्यावरनं टीम साविंद्राच्या खेळाडूंना मोठे फटके ठोकणं अतिशय कठीण गेलंय. अचूक टप्प्याची गोलंदाजी. चला टीम गोव्याचे कॅप्टन, उशीर करू नका. इथे आता शेवटचा षटक आहे आणि आता गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज तानाजी पाटील आणि त्यांचे चिरंजीव सध्या युट्यूबच्या माध्यमातून आहेत प्रथमेश पाटील. शेवटचा 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठा फटका खेळलाय आणि चेंडूला उडवलाय समोरच्या दिशेने. चाललाय सीमा रेखा पार. षटकार. एक मारा लेकिन सॉलिड मारा. पहिला षटकार आहे या डावातील दिलीप याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. वॉट अ स्ट्रोक. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. भरपूर आधी चेंडूची लाईन रीड केली आणि त्यानंतर हा प्रहार झाला होता. दिलीप पाटीलला बट्टू याचा बॅटमधून निघणार हा पहिला ब्लास्ट. पुन्हा एकदा आता टॉप पे चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज आहे. चुकी होणार नाहीये कारण की मागच्या चेंडूवर आलेला हा षटकार. आणि आता कमबॅक पाहायला मिळतोय तानाजी पाटील याचा. विकेट. मागच्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकेट साठी प्रयत्न जरूर झाले, परंतु आपण पाहतोय तानाजी पाटीलने सांगितले त्या ठिकाणावरना एव्हरी डे इज नॉट अ संडे. विकेट घेतली आहे, महत्वाची विकेट दिलीप पाटीलला. बॅक टू द डगआउट. आमचे डीजे ऑपरेटर थोडासा संपर्क साधायचा आपण. विकेट न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये गेला होता. सज्जन न्यू बॅटर. धावा 19 धावा आहे धावपलकावर. पुढचं चेंडू तानाजी पाटील यांचं. ओ पुन्हा एकदा टॉप आहे चेंडू हवेमध्ये. आता विकेट कीपर आहे आणि पहा लड्डू कॅच होता तिथे आणि विकेट कीपर कोण होता तर बंडू.
धावा झालेल्या आहेत धावफलकावर 21 धावा. शेवटच्या षटकामध्ये धावा बनत आहेत. 8 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. तानाजी पाटील राईट हॅम ओव्हर द विकेटने ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साईडला पाठवलाय सीमा रेखा पार. KDK कडक स्ट्रोक बाय सज्जन ऑन फायर नाव. याच्या अगोदर एक षटकार दिलीपच्या बॅटमध्ये आला होता आणि त्यानंतर आता सज्जनने देखील आपले हात कोळलेले आहेत आणि आता धावा धावबलकावर लागलेले आहे ते म्हणजे 27 धावा 27 धावा बनत आहेत. हे फार महत्वाचं आहे. अमित चांद्रेकर कुठेही मागे पडणार नाहीये असा संकेत देत असताना टीम मातोश्री साविंद्रा पुन्हा एकदा हा स्ट्रोक फसला गेलाय कारण की याच्यावर फक्त एक धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय. गलीमध्ये चेंडू अजूनही हातामध्ये आलेला नाहीये. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावर 29 धावा. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडूवर काय घडलंय पाहूया. बंडूचा विचार आहे रनआउटचा विकेट घेणं आणि पाहूया पंचांच्या या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे. इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने अर्थात बंडूने तिसऱ्या पंचांची मागणी इथे घेत आहेत. वाईट साठी पाहूया. भाऊ पाटील यांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. हा निर्णय पाहूया काय येतोय. तिसरे पंच सुरेश घरत आम्हाला निर्णय कळवत आहेत. इट्स वाईट आहे वाईट. एक्स्ट्रा धाव इथे लागली गेली आहे स्कोर बरोबर. अल्पेश गायकवाड सांगत आहेत की आता या धावा ज्या आहेत 30 धावा लागलेल्या आहेत. जर एखादा मोठा फटका आला तर साविंद्रा टीम संघाची देखील चांगली गोलंदाजी आहे हे देखील विसरून चालणार नाहीये. एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे कारण टार्गेट सेट होऊ शकतो आणि जेव्हा नाईटच्या स्पर्धा असतात तेव्हा हा टार्गेट चांगला मानला जातो. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साईडला आणि आता शेवटच्या चेंडूला आपण पाहतोय विकेट इथे प्राप्त केलेला आहे. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त. धावा झालेल्या आहे धावफलकावर 30 धावा 31 धावांचं आव्हान आहे. शेलू माता बळ आणि या मॅचचा विजेता संघ शेवटचा मॅच खेळ आजच्या दिवसातील. नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील बदल होईल. कम्प्युटर कॉमेंटर मिस्टर सुभाष धुमाल आपल्या सोबत जोडणार आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नक्कीच VIP डाईज वर रोहन पाटील सुनील पाटील आणि A1 संदेश वखारे आणि त्यांची संपूर्ण टीम एन्जॉयमेंट करताना या स्पर्धेला वेळ आहे तर नक्कीच आवाज रोहन पाटील यांचा ऐकणार आहात आपण VIP डाईज वरून. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. तर आपण पाहत आहात 40+ अध्यक्ष चषक 2025 किंग ग्रुप महाराष्ट्र आयोजित 40+ अध्यक्ष चषक आणि या स्पर्धेचं विद्यमान आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी कमी कालावधीमध्ये सुरेख आयोजन सुरेख नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर चाविंद्र संघाला विनंती आहे त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे विना विलंब. अतिरिक्त वेळ खर्च न करता आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. या सामन्यातील विजेता संघ शेलूमाता वळ या संघाशी 2 हात करेल. तो कोणता संघ असेल याचं उत्तर मात्र
बंद पेटीमध्ये आहे. चला टीम गोव्याचे कॅप्टन लवकरात लवकर आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. टीम चावेंद्राचे कॅप्टन चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. हॅलो हॅलो. सर्वांचं किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. चला मॅचला सुरुवात करा. थर्टी 31 धावांचं लक्ष आहे. आपण मॅचला सुरुवात करूया. विजय विथ दिलीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर फ्रंट लाईन षटक टीम मातोश्री चाविंद्राच्या बाजूने राम पाटील बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. चला वेल कमी खर्च करा. एक मॅच अजून कव्हर करायची आहे आपल्याला. मॅच ऑन. खेळाला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पॉइंट रिझन मध्ये अतिशय सुरेख झेल. पहिला गडी बाद. विजयी बॅक टू द डगआउट. पहिल्याच बॉलवर ही विकेट पाहायला मिळते आहे. 31 धावांचं लक्ष एक माफक लक्ष जरूर आहे टीम गोवे समोर, परंतु ते लक्ष कंप्लीट करत असताना पहिल्याच बॉलवर राम पाटील संकेत देतोय. हे काम जे आहे ना ते तेवढंही सोपं नसेल. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर पोहोचा. तानाजी पाटील नवीन फलंदाज. राम पाटीलने पहिल्या बॉलवर ब्रेक थ्रू मिळवून दिले आपल्या टीमला. षटकातील पुढचा बॉल. राम पाटील पुन्हा एकदा. या बॉलेज फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून बॉल उडवलाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. एक दमदार फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर विकेट आली होती आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवर हा चौकार तानाजी पाटीलच्या बॅट मधून आलाय. टीमचा अकाउंट ओपन. सोबतच तानाजी पाटीलचं देखील अकाउंट ओपन. टीम गोपेसाठी आलाय हा चौकार. 4 ने मात्र स्कोरिंगला या ठिकाणी आपण सुरुवात झाली आहे. पहिल्या धावा टीम गोपेसाठी. राम पाटील पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रो मध्ये बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न देखील झाला. बॅकअप चांगला. सखाराम पाटील यांचा सिंगल कंप्लीट.
5 धावा धावफलकावर झाल्यात. टीम चाविंद्राचे कॅप्टन आपण वेल कमी खर्च करा. राम पाटील पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आपण डावखुरा फलंदाज दिलीप पाटीलला पाहतोय. ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल हव्यामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतात. कॅच ड्रॉप झाली आहे. चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावर आपण 9 पाहतोय. एक चांगली सुरुवात मापक लक्षाचा पाठलाग करत असताना टीम गोव्याच्या बाजूने. राम पाटील पुन्हा एकदा फुल टॉस आहे. उडवलाय ऑन साइडला. मात्र इनफिल्डच्या आतमध्ये बॉल आहे. कॅच तर पकडली आहे परंतु नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या बाजूने. यस भीमर चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. मात्र फिल्डिंग साईडने रिव्ह्यूची मागणी अर्थातच DRS चा वापर त्या ठिकाणी केला जाईल. अगदी बॉल जो आहे तो कमरेच्या वर नाहीये असं म्हणणं आहे टीम चाविंद्राचा. बॉल भीमर आहे का हे मात्र या ठिकाणावरनं तपासलं जाईल. इट्स नो बॉल. यस तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून डिसिजन आलाय. डिसिजन तोच आहे जो आउटफील्ड अंपायर्सने डिसिजन पोहोचवला होता. इट्स नो बॉल. अर्थातच पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट आणि या बॉलवर सिंगल देखील कंप्लीट केली आहे. 1+1 अर्थातच धावा 11 झाल्या आहेत आणि पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट. फ्री हिट बॉलवर मोठा फटका पाहायला मिळेल का पाहूया. तानाजी पाटील त्या ठिकाणी सज्ज झाल्यात. षटकातील फ्री हिट बॉल या बॉलर्स देखील ऑन साइडला बॉलला उडवलाय. पुन्हा एकदा कॅच कंप्लीट केली गेली आहे. मात्र फिल्डरचं लक्ष नाही आहे कारण बॉल जो आहे तो फ्री हिट होता आणि रन आउट साठी मात्र पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे. दिलीप पाटीलला नॉन स्ट्राईक एंडला पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे का हे मात्र या ठिकाणावरनं तपासलं जाईल. प्रिन्स मूवीज टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज आहे. क्लोज आहे नक्कीच तपासलं जाते त्या ठिकाणावरनं. रेड सिग्नल. इट्स आउट. यस फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद दिलीप पाटील. बॅक टू द डगआउट. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर जा. किरण छत्रे त्या ठिकाणी होता. कॅच कंप्लीट केली गेली. फ्री हिट बॉल होता. लक्ष नव्हतं मात्र त्यानंतर थ्रो चांगला झाला आणि परिणाम स्वरूप दिलीप पाटीलची महत्वाची विकेट मिळाली आहे टीम चाविंद्रासाठी. षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील अजून एक खराब चेंडू. नो बॉलचा इशारा आलाय. धाव देखील कंप्लीट झाली आहे. 1+1 2 धावा मिळतील आणि सोबतच गोलंदाजाला थांबावं लागेल कारण या षटकातील हा दुसरा भीमर आपण पाहतोय. अर्थातच उर्वरित षटक जे आहे ना ते कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला नवीन गोलंदाजाचा वापर करावा लागेल. अगदी मोफतच्या धावा या ठिकाणी येत आहेत टीम गोव्यासाठी. चौदा धावा धावफलकावर आहेत. आणि उर्वरित षटक फेकण्यासाठी चरण पाटील वरती जबाबदारी दिली आहे. षटकातील हा देखील फ्री हिट बॉल आहे. फ्री हिट बॉल
या भल्याचा बॉल पॉइंटच्या वरून उडवलाय. चांगला फटका, खाली क्षेत्र निवडला, गॅप मोठा नाही, धावांचा डोटा येतोय हा फ्री हिट बॉलवर. धमाकेदार चौकार चौकार चौकार. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 18. 31चा पाठलाग करत असताना मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये या सामन्याचं रंगरूप जे आहे ना ते बदललेलं आपल्याला पाहायला मिळतंय. चला नवीन गोलंदाज आपण लवकरात लवकर या. गुरु पाटील टीमचे कॅप्टन आहेत. चला सहकार्य करा, क्षेत्ररक्षण सजून घ्या. टीम चाविंद्राचे कॅप्टन. अठरा धावा धावफलकावर आहेत आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर गुरु पाटील. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेला फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. षटकातील पहिला बॉल. या बॉलेचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, संपर्क हवत असं नाहीये, मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकले. 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत. गुरु पाटील पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. 6 धावा. षटकार. वॉटर स्ट्रोक. अतिशय दमदार फटका, अगदी भिंगरी शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रहार झाला होता आणि तो प्रहार मात्र पाहायला मिळतोय. सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. 6 धावा अजूनही जोडल्या जातील टीम गोव्याच्या खात्यामध्ये. बाय 25 धावा धावफलकावर. पुढचा बॉल. फुलटॉस आहे. ड्राईव्हचा फटका, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, थोडी मिसफिल्ड आणि त्यावर मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 27 धावा धावफलकावर झाल्या आहेत. गुरु पाटील पुन्हा एकदा. या भलेचा बॉल जोरदार अपील, पंच मात्र संमत नाहीयेत. पायचीची अपील ज्या वेळेस होते ना त्यावेळेस पंच तपासत असतात. चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, चेंडू बॅट कट आहे का, या सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि यावेळेस बॅट कट होता. सो भाऊ पाटील सर त्या ठिकाणी सहमत नाहीयेत. सिंगल मिळाली आहे टीम गोव्याला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस देखील लाडबा बाटने हा फटका खेळून काढलाय. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीपला जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल मिळाली आहे मात्र निकेश त्या ठिकाणी डबॉल साठी इंटरेस्टेड नाहीये, नकार देतोय. फक्त आणि फक्त सिंगल वर समाधान मानतोय. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढले. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नाहीये. वेट करावा लागेल तुम्हाला या ठिकाणावर ना. पंचांनी डिसिजन जो आहे तो 3ऱ्या पंचांकडे सोपवलाय. पॉपिंग क्रीज मध्ये निकेश सुरक्षित आहे का. तिसरे पंच मात्र त्या ठिकाणी तपासतात. धाव कंप्लीट झाली असेल तर मात्र विजयी निश्चित आहे, परंतु धाव जर अनकम्प्लीट असेल
तर मात्र थोडा उशीर जरूर होईल. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. विकेटचं बदन. विकेट मिळाली आहे रनआउटची. अर्थातच अजूनही प्रतीक्षा करावी लागेल. एका धावेसाठी तुम्हाला जरूर थोडी प्रतीक्षा जरूर करावी लागेल. चला थोडं स्पीडअप करा. अजून एका धावेची आवश्यकता आहे. आणि त्यानंतर शेलूमाता वर्ल्ड टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. चला टॉस बॉक्समध्ये बसून घ्या शेलूमाता वर्ल्ड टीमचे कॅप्टन. शेवटच्या धावेची आवश्यकता आहे टीम गोवेला. विजयाच्या उंबट्यावर आपण पाहतोय टीम गोवेला. आणि विजय श्री मिलावलाय त्या ठिकाणी टीम गोवेने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम मातोश्री चाविंद्रा. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोतच, मात्र त्या दरम्यान आधी आपण टॉस करूया. टीम गोवेचे कॅप्टन आणि सोबतच टीम शेलूमाता वर्ल्डचे कॅप्टन. चला लवकरात लवकर जॉईन व्हा. स्वर्गीय जयेंद्र मारुती म्हात्रे बाबांच्या स्मरणार्थ हे टॉस बॉक्स आम्ही या ठिकाणी उभं केलंय. जे टॉस बॉक्स आम्हाला ज्ञानेश्वर जयेंद्र म्हात्रे दादाने स्पॉन्सर केलंय. चला गोवे टीमचे कॅप्टन आणि सोबतच शेलूमाता वर्ल्ड टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी जॉईन व्हा. आणि टॉस बॉक्समध्ये तुम्हाला जॉईन होतील द व्हॉइस ऑफ भिलनचे भिवंडी सुनील पाटील. तर इथे सामना जिंकलेला आहे. जीवनमान गोवे टीम संघच खूप खूप अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच इथे आपण नक्कीच जाहीर करणार आहोत. 2 दावेदार होते या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. आणि या मॅचचं मॅन ऑफ द मॅच